हॅलो नमस्कार. मी गायत्री पाटील तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुलसी विवाह असल्यामुळे सुंदर अशी रांगोळी माझ्या दारात काढलेली आहे. तीच तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे. तर आज वैकुंठ चतुर्दशी आहे, म्हणजेच हरिहर भेट. आज 14 नोव्हेंबर वार गुरुवार. या दिवशी विश्वाचे पालक भगवान श्री महाविष्णू व देवादिदेव श्री भगवान शंकर हे एकमेकांना रात्री 12 वाजता भेटतात. यालाच हरिहर भेट म्हणतात. या दिवशी केंद्रात भगवान श्री महाविष्णूच्या फोटोसमोर रात्री 12 वाजता भगवान शंकरांच्या 108 नावांनी भगवान विष्णूला 108 त्रिदलयुक्त बेलपत्र वाहावीत व दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता भगवान श्री शंकराच्या पिंडीवर श्री विष्णू सहस्रनामावली बरोबर 1008 तुळशीपत्र वाहावीत. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यात आपण काळानुसार वेळेनुसार आपल्यात बदल झाले पाहिजे. वागणुकीत बदल झाले पाहिजे, राहणीमानात, बोलण्यात बदल हे सर्व झाले पाहिजे. आणि आपण काहीच बदल नाही केले तर शेवटी विदारक परिस्थिती निर्माण होत असते. आवडीनिवडी या वेळेनुसार आणि काळानुसार परिस्थितीनुसार बदलत असतात. आज आवडणारे उद्या नकोसे वाटतील आणि आज नकोसे वाटणारे उद्या हवेहवेसे वाटतील. आपल्या आयुष्यात कोणतीही गोष्टीचे कमी नसावे किंवा कमी पडू देऊ नये इतकेच समर्थ आपण स्वतः बनावे. सर्वगुण संपन्न समर्थ सेवेकरी असावे. एकमेकांनी तिरस्कार करण्यापेक्षा आणि वाईट बघणे पेक्षा आपली उन्नती प्रगतीकडे लक्ष द्यावे. तरच आपले दिवस चांगले होतील. उगाच पाप आणि पुण्याचे पेक्षा करू नये. आपण गरीब आहे, यांच्या घरी काहीच नाही असे बोलायचे नाही, नाहीतर आपल्या आयुष्यात तसेच घडत जाते. आपल्या जिभेवर सरस्वती वास असतो. जर आपण नेहमी म्हटलं की मी गरीब आहे तर आपण खरंच गरीब होतो. आणि इतरांनी देखील काही नाही त्यांच्याकडे असे पण नाही बोलायचं. देव कधी कोणाचं काळ बदलून टाकेल हे सांगता येत नाही. जोपर्यंत तुम्ही गरीब आहे तोपर्यंत लोक तुमचे वाईट बघणार नाहीत, पण ज्या दिवशी देव तुमच्यावर कृपा करील त्या दिवशी तुमच्यापासून नुसते प्रगती होईल. ही लोक तुमचे वाईट बघायला लागतील, तुमचे बदनामी करण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी आपण कोणाकडे काहीच लक्ष द्यायचे नाही. कोण आपल्याबद्दल काय बोलते त्याच्यावर आपल्याला काही घेणं देणं नसावे. जाऊ द्यावं, आपल्याला काय करायचं आहे आपण आपली प्रगती करत जावे. घरातील लोक जर वाईट असतील तरच संस्कार पुढील येणाऱ्या पिढीवर पडतात. त्यासाठी आपण नेहमी दुर्वा ठेवावा. चांगल्या लोकांसोबतची आपण संगती ठेवावी. समजून घेणारे आणि समजदारपणा आपल्यात असावा. हेच माणसे खूप काहीतरी करू शकतात. नुसते देव करणे आणि कामधंद्यांकडे लक्ष न देणे, नुसते आळसपणा करणे हे आपल्याला मान्य नाही. देव करता करता आपण आपली प्रगतीकडे पण लक्ष दिले पाहिजे. आपले स्वप्न मोठे ठेवत जावे. एखाद्याशी बोलताना आपण चांगलेच बोलावे. खूप जीव त्यांना लावावं. खूप काळजी आपण घेत जावी. तरच आपल्याकडे आकर्षित होतात लोक. असे काही पण बोलायचं की दुसऱ्याचं मन दुखून जाईल असे आपल्याला करायचे नाही.
माऊली सांगतात, ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर कधीच संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही. श्री स्वामी समर्थ. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ब्लॉग कसा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला तुलसी विवाहाची रांगोळी कशी वाटली ते पण सांगा. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. रांगोळी आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच आपल्या चॅनलवर तुलसी विवाहाचा ब्लॉग लवकरच येणार आहे. धन्यवाद.